हाय मैत्रिणींनो, SKR डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा आज आपण फ्रेंच नॉट विथ सिक्वेन्स आणि फ्रेंच नॉट विथ लॉंग टाका विथ सिक्वेन्स शिकणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे फ्रेंच नॉटला आपण धागे ओवून घेत होतो, तर तसे धागे ओवून घेतलेले आहेत. तर मैत्रिणींनो, पहिल्यांदा आपण फ्रेंच नॉट विथ सिक्वेन्स शिकणार आहोत. तर बघा मी इथे कपड्यातून दोरावरती काढून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला एक सिक्वेन्स टाकायचा आहे आणि सुईला एक तिडा मारून सुई खाली घालायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, ही एक फ्रेंच नॉटच आहे, फक्त आपल्याला त्यामध्ये एक सिक्वेन्स ॲड करायचा आहे. तर बघा खूप सोपं आहे. बघा मी सुईवरती काढली, त्यामध्ये एक सिक्वेन्स ॲड करायचा आहे, म्हणजे सुईतून खाली घालायचा आहे आणि सुईला एक तिडा मारून सिक्वेन्सचे जे होल आहे तर त्याच होलमधून सुई खाली घालायची आहे आणि आपला पूर्ण दोरा खाली ओढून घ्यायचा आहे. तर हे करताना आपण जे सुईमध्ये 12 पदरी दोरे ओवून घेतलेले आहेत तर ते खाली वरती होऊ द्यायचे नाहीत. ते सगळे सेम प्रमाणात असले पाहिजेत. बघा दोरे अजिबात खाली वरती होऊन द्यायचे नाहीत. तर तुम्हाला फ्रेंच नॉट विथ सिक्वेन्स समजलंच असेल. खूप सोपं आहे, काहीही अवघड नाही आहे यात. सेम फ्रेंच नॉटचीच पद्धत आहे. सुई वरती काढायची, त्यामध्ये एक सिक्वेन्स घालायचा आणि सुईला एक तिडा मारून सुई सिक्वेन्सच्याच होलमधून खाली घालायची आहे. तर खूप सोपं आहे. आता आपण बघूया फ्रेंच नॉट विथ लॉंग टाका विथ सिक्वेन्स. तर बघा मी इथे कपड्यातून सुई वरती काढून घेतलेली आहे. आता सुई वरती काढल्यानंतर धाग्यामध्ये सिक्वेन्स घालायचा नाहीये. तर बघा अगोदर आपल्याला सुईला एक तिडा मारायचा आहे आणि थोडं मध्ये अंतर सोडून सिक्वेन्स मधून सुई खाली घ्यायची आहे. तर बघा मी सुई वरती काढली, सिक्वेन्स घ्यायचा आहे कपड्यावर, सुईला एक तिडा मारायचा आणि सिक्वेन्स मधून आपली सुई खाली घ्यायची आहे. तर बघा खूप सोपं आहे, फक्त त्यामध्ये एक सिक्वेन्स ॲड करायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी सुई वरती काढली, कपड्यावरती एक सिक्वेन्स ठेवायचा आहे, सुईमध्ये घ्यायचा नाही आणि सुईला एक तिडा मारून सिक्वेन्स मधून सुई खाली घालायची आहे. तर बघा ही सर्व प्रोसेस करताना आपल्याला दोरे खाली वरती अजिबात होऊ द्यायचे नाहीत. दोरे सेम असले पाहिजेत, अजिबात खाली वरती होऊ द्यायचे नाहीत, नाहीतर आपलं पूर्ण वर्क खराब दिसतं, त्याला अजिबात फिनिशिंग येत नाही. तर त्याकडे थोडं लक्ष द्यायचं आहे. तर बघा आपलं हे जे काम आहे तर हे आपण पानं भरण्यासाठी किंवा फुलांच्या पाकळ्या भरण्यासाठी याचा उपयोग होतो आणि हे काम पण खूप सुंदर दिसते आणि पटकन होते. तर समजलंच असेल मैत्रिणींनो तुम्हाला.
तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मैत्रिणींना आणि सबस्क्राईब करा. तर भेटूयास नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. थँक्यू मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.